नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, आजची तारीख आहे 3 डिसेंबर. आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे, तर तुम्ही न्यूज चॅनलला सुद्धा बघू शकता. 3 डिसेंबर रोजी यादी तयार झालेली आहे. बघा, राज्यामधील सर्व माता भगिनींना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळालेले आहेत. परंतु जो 6वा हप्ता आहे तर तो 2100 रुपयांचा आहे. परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाची आज अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पोस्ट खातं, SBIचं खातं किंवा नॅशनल बँकेचं कोणतं तरी खातं असणं आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्हाला गॅसचे पैसे तर विस्तांतरित केले जाणार आहेत. सोबतच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्तासुद्धा विस्तांतरित केला जाणार आहे. परंतु याच्यामध्ये काही प्रमुख जिल्हे आहेत, काही प्रमुख बँका आहेत. त्याच्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. आता या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो मला माफ करा. बघा, या शब्दांचे अर्थ अगदी स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोबतच चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लवकरात लवकर लाईक सुद्धा नक्कीच करा. सोबतच बघू शकता आज जी यादी आलेली आहे, तर आजच्या यादीमध्ये प्रामुख्याने 20 जिल्हे आहेत. बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, कोणकोणती गावे समाविष्ट आहेत, कोणकोणते तालुके समाविष्ट आहेत ते सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सूचना दिलेल्या आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे. परंतु 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा, या साईडला मी 2 पट्टे केलेले आहेत, तर त्या पट्ट्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहे. परंतु अगदी सविस्तर बघून घेऊयात की दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे केव्हा विस्तारित होणार आहेत. प्रामुख्याने 20 जिल्हे आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडकी बहीण योजना खरोखर योजना ही अस्तित्वात राहणार आहे का, आणि लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना होती का, याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असे स्टेटमेंट आलेलं आहे. परंतु आज कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत आणि कोणकोणते बँक खाते आहेत, सोबतच कोणकोणते पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना महत्त्वाचा निर्णय. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही G24 तास बघू शकता, TV9 मराठी बघू शकता, साम TV न्यूज बघू शकता. सर्वीकडे आज जो 6वा हप्ता आहे तर त्याची सर्वीकडे बातम्या दिसून येत आहेत. बघा, देशामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. आता महायुती म्हणजे कोणता पक्ष? BJP, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि इतर मित्र पक्षांची मिळून महायुती तयार करण्यात आलेली होती. सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलेलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंना कमी जागा मिळाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली होती. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते सर्व माता भगिनींना म्हणलेले आहेत की मला माफ करा. बघा, बहिणींनो मला माफ करा या शब्दाचा काय अर्थ होतोय ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना अस्तित्वामध्ये राहणार आहे का? सोबतच आज तर हे पैसे येतीलच, परंतु कोणाला पैसे येतील हे तर कळणारच आहे. बघा, एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला, परंतु एकनाथ शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होताना दिसत आहेत. बघा, सूत्रांच्या माहितीनुसार BJPला 100पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेबांना 57 ते 58 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंकडून राजीनामा घेतलेला आहे. जे मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे होतं, अगदी सविस्तर पद्धतीने त्यांनी सांभाळलं. सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रामधील जनतेला चांगला विश्वास दिला, परंतु त्यांच्याकडून मुख्यमंत्री पद घेतलेलं आहे. आता बघा, हे पैसे कोणत्या महिलांना आज विस्तांतरित होणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा, प्रामुख्याने काय विषय आहे की पोस्ट बँक ही गव्हर्नमेंटची बँक आहे. सोबतच ही बँक काय आज चालू झालेली बँक नाही आणि गव्हर्नमेंटची मान्यता असल्यामुळे सर्वांचा विश्वास पोस्ट बँकेवरती आहे. बघा, पोस्ट बँक गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे. सोबतच या बँकेच्या भरपूर शाखा आहेत. सोबतच या बँकेशी आधार कार्ड लिंक करायला 1 दिवस लागतो. 1 दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्रामधली कोणतीच बँक आधार कार्ड लिंक करत नाही. परंतु फक्त अशी एकमेव बँक आहे पोस्ट बँक की ती 1 दिवसाच्या आतमध्ये तुमचे आधार कार्ड लिंक करते आणि या आधार कार्डच्या आधारावरतीच, म्हणजे DBच्या आधारावरतीच पोस्ट खात्यामध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात. याच्यामध्ये पेंडिंग ट्रान्झॅक्शन व्हायचा कसलाच विषय येत नाही. बघा, सर्व शासनाने महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या आहेत. सोबतच पोस्ट खातं नसेल
तर तुमचं कोणतं खातं असणं आवश्यक आहे। आणि जरी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही दुसरं खातं दिलेलं असेल तर त्याचा फायदा होईल की तोटा होईल ते सुद्धा आलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीवरती पदावरती नाराज आहेत का हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। सोबतच दुसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे। या बँकेच्या सुद्धा भारतामध्ये 20,000पेक्षा जास्त शाखा आहेत। या बँकेवरती सुद्धा आपण विश्वास दाखवू शकतो। सोबतच या बँकेची डीबीटी तयार व्हायला जास्त दिवस लागतात, म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे लागतात। सरासरी 14 ते 15 दिवस आधार कार्ड SBIशी लिंक होण्यासाठी लागतात। त्याच्यामुळे पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे। परंतु जरी तुम्ही पोस्ट खातं दिलेलं नसेल, SBIचंच खातं दिलेलं असेल, परंतु मागील पैसे 7,500 आले नसतील तर तुम्ही पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे। जर मागील पैसे या खात्यावरती आले असतील तर तुम्ही खाते चेंज करू नका। फक्त आधार कार्ड अपडेट आहे का, लिंक आहे का, त्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा लक्षात घ्या। बघा, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सध्याच्या स्थितीला नाराज दिसत आहेत। बघा, नाराज म्हणजे याचं एकच कारण आहे की एकनाथ शिंदे साहेबांमुळे BJPला भरपूर फायदा झालेला आहे, भारतीय जनता पार्टीला भरपूर फायदा झालेला आहे। आणि ज्या व्यक्तीमुळं हा फायदा झाला त्या व्यक्तीलाच मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही, त्याच्यामुळे नाराज होणं ही साहजिकच गोष्ट आहे। परंतु तोपर्यंत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींविषयी सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेनुसार सोबतच महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असे स्टेटमेंट केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट सोबतच आदिती तटकरे मॅडमचं स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट सेमच आहेत। बघा, पोस्ट खाते असेल तरच पैसे खात्यात, बघा इतर जरी खातं असेल तरी पण पैसे येणार आहेत। असं नाही की फक्त पोस्ट खात्यावरतीच पैसे येणार, परंतु साहजिकच एक गोष्ट आहे की पोस्ट खातं हे आधार कार्ड 1 दिवसाच्या आतमध्ये लिंक करतं आणि या बँका गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, त्याच्यामुळे डीबीटी लवकरात लवकर तयार होत असते। बघा, तुम्ही याच्यापैकी कोणतं जरी खातं दिलेलं असेल, HDFCचं दिलं असेल, युनियन बँकेचं दिलं असेल, ICICI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्व गव्हर्नमेंट मान्यता बँक आहेत, प्रायव्हेट सेक्टरमधल्या सुद्धा बँक आहेत। परंतु गावाकडील भागांमध्ये ज्या बँकेमध्ये आपली डीबीटी होऊ शकत नाही त्या बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला हे पैसे विस्तांतरित होणार नाही। तुम्ही खातं पोस्ट खात्यामध्ये खोला असे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। बघा, पोस्ट ही गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे, सोबतच या बँकेला भरपूर वर्ष झाली। अशा पद्धतीने या बँकेचे काम सुद्धा अगदी सुरळीत पद्धतीने सुरू आहे। सोबतच बघू शकता याच्यामध्ये बँक ऑफ इंडियाचं एक नाव घेण्यात आलेलं आहे, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि बँक ऑफ बरोडा आहे। बघा, या बँकेंपैकी तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। बघा, महत्त्वाची नाव आहेत या खात्यांमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुम्ही काहीही अडचण घ्यायची नाही आणि काळजीसुद्धा करायची नाही। बघा, एकनाथ शिंदे साहेब म्हणले आहेत की यापैकी कोणतीही बँक चालणार नाही। बघा, सिंडिकेट बँक आहे तर त्याच बँकेचं नाव कॅनरा बँक करण्यात आलेलं आहे। ज्या नवीन खातेधारकाने कॅनरा बँकेमध्ये खातं खोललं असेल तर तुम्हाला हे पैसे विस्तांतरित केले जातील, परंतु सिंडिकेट बँकेमध्ये खाते असेल तर पैसे मिळणार नाहीत। सोबतच अलाहाबाद बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। इंडियन बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर हे पैसे विस्तांतरित केले जातील। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मनामध्ये कोणताही डाऊट येऊन घेऊ नका आणि अडचणसुद्धा घेऊन येऊ नका। बघा, सोबतच तिसरी बँक आहे कॉर्पोरेशन बँक। आता ही जुनी बँक आहे, त्या जुन्या बँका काही बंद पडल्यात तर काही चालू आहेत, तर कॉर्पोरेशन बँकेमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार नाही। युनियन बँकेमध्ये 100% पैसे येतील। सोबतच स्टेट बँक ऑफ बिकानेर या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, त्याच्याऐवजी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खातं असेल तर पैसे येणार आहेत। बघा, 2100 रुपयांचा हप्ता आहे, 6वा हप्ता आहे। मागील 5 महिन्यांचे पैसे आले नसतील तरी पण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त आमदार मिळाले आहेत, त्यामुळे हा राजीनामा दिला गेलेला आहे। बघा, हा राजीनामा बघू शकता, एकनाथ शिंदेने आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे। परंतु काय म्हणतात, जरी मी मुख्यमंत्री नसलो तरी पण तुम्हाला लाडक्या बहिणींना ही योजना 5 वर्ष कायमस्वरूपी ठेवणार आहे, सुरळीतपणे सुरू राहील, तरी पण तुम्ही 5 वर्ष काळजी करायची काहीही गरज नाही। म्हणजेच आमच्यावरती दाखवलेला विश्वास, आमच्यावरती ठेवलेला विश्वास आम्ही कधीही भंग होऊन देणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु
खरं तर लाडक्या बहिणींपेक्षा एकनाथ शिंदे साहेबच नाराज झालेले दिसत आहेत. बघा, यांना पूर्णपणे मुख्यमंत्री पदासाठी हे प्रत्युत्तर आहे. सोबतच मुख्यमंत्री पद यांच्यापाशी अगदी सहकुशीने दिलं पाहिजे त्यासाठी ते पात्र सुद्धा आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना बीजेपीकडून जास्त जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचंच आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सर्वांना 2100 रुपयांचा आजच येणार आहे, परंतु एकनाथ शिंदेने राजीनामा दिला. आता काय होईल? बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. मुख्यमंत्री कोण असलं तरी पण योजना जर चालवायचीच म्हणलं तर ही योजना सुरळीत ठेवू शकतं. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असो किंवा इतर कोणी जरी मुख्यमंत्री असो, परंतु त्यांच्या मनामध्ये असेल की ही योजना सुरळीतपणे सुरू ठेवायची आहे. फक्त मतदानांपुरती अशी योजना सुरू करून मतदान झाल्यानंतर बंद करायचं नाही, अशा गोष्टी जर करायच्या नसतील तर या योजना अगदी सुरळीतपणे सुरू ठेवता येतात. बघा, बहिणींना 4 मोठे लाभ. बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तर विस्तारित होईल. त्यासोबतच तुमचा जो दिवाळीचा 5,500 रुपयांचा बोनस आहे तो सुद्धा विस्तारित होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच 6वा हप्ता 2100 रुपयांचा, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील पैसे 7,500 आले नसतील तर मागील पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाणार आहेत. अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे. जर मनामध्ये काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.